धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून धनगड एकच आहेत असा जी.आर. काढणं याचा निर्णय घेण्यात आलाय। धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि आदिवासी नेते नरहरी झिरवाळ यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। पंढरपुरातील आंदोलनामुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। त्या पार्श्वभूमीवर धनगड आणि धनगर एकच आहेत असा जी.आर. काढण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला। मात्र या निर्णयाला महायुतीच्याच नेत्यांमधून विरोध होत असल्याचं दिसून येतंय। धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याविरोधात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आमचे चुकून राहिले असते ते आले असते तर चालले असते, पण आता हे जर आमच्यात यायला आमचे म्हणून त्यांनी प्रूफ करून द्यावं, काय पुढे निर्णय व्हायचा तो होईल। पण आमचं मत आहे का आम्ही जे आदिवासी आहोत ते 47 आहोत। 47 मधल्या 2 जाती ह्या आता तिथं त्याचा अवशेष किंवा नामशेष झाल्यामुळं 45 आहेत। त्या 45च्या व्यतिरिक्त 46 आम्ही कशी हो म्हणू, कायदेशीर दृष्ट्या त्यांनी कसं यायचं ते यावं। काल या संदर्भात बैठक झाली। माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे। मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो आहोत। अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाज गेल्या 70 वर्षांपासून लढतोय। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांनी 21 दिवस उपोषण केलं। त्यानंतर महायुती सरकारनं धनगर आरक्षणासंदर्भात एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी सरकारनं 2 महिन्यांचा कालावधी मागितला, मात्र वर्षभरानंतरही परिस्थिती जैसे थेच असल्याचं बघायला मिळतंय। 21 सप्टेंबर 2023च्या बैठकीत धनगर आरक्षणासंदर्भात काय चर्चा? धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावं यासाठी देशातील विविध राज्य सरकारच्या 4 जी.आर.चा अभ्यास करावा। झारखंड, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील आरक्षणासंदर्भातील जी.आर.चा आढावा घेण्याचं ठरलं। संबंधित सदस्यांनी 4 राज्यात जाऊन सर्वे करायचा, 1 महिन्याच्या आत याबाबतचा अहवाल द्यायचा। अहवालानंतर महाराष्ट्र सरकारनेही धनगर समाजाला एसटीचा दाखला देण्यासंदर्भात जी.आर. काढावा। मला असं वाटतं धनगड केंद्राच्या सूचीमध्ये आहे। अटल बिहारी वाजपेयींनी महाराष्ट्रात कोल्हापूर का सांगलीला आले होते, त्यावेळेस घोषणा केली होती देशाचे पंतप्रधान असताना की ये धनगड और धनगर इसमें का ड और र हे चुकून झालंय, परंतु मला असं वाटत नाही। धनगड नावाचा सुद्धा एक समाज आहे, तिच्यासाठी ते रिझर्वेशन आहे। सरकार धनगरांची दिशाभूल या निमित्तानं करते। जे आरक्षणाच्या नियमात बसतं ते सरकार पुढे जातं। आरक्षणाबद्दल फार काही मी बोलणं योग्य नाही। नियमाप्रमाणे ज्यांना ज्यांना संविधानिक पद्धतीने आरक्षण देण्याची पद्धती आहे त्या पद्धतीनं तिथे आरक्षण मिळत असतं। धनगर समाजाची अनुसूचित जमातीच्या समावेशाची मागणी खूप वर्ष प्रलंबित आहे। 1980 पासून धनगर आंदोलनानं जोर पकडण्यास सुरुवात केली। धनगर समाज हा अनुसूचित जमातीत असून केवळ धनगड व धनगर या शब्दामुळे आरक्षणाला वंचित राहिल्याचा दावा हा केला जातोय। 1958 पासून धनगर आरक्षणाचा वाद। अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये आर ऐवजी डी असा शब्द वापरलाय। ड ऐवजी र असा उल्लेख असल्यानं आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नसल्याचा दावा। धनगर किंवा धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी त्याचा अर्थ समान असल्याचा दावा। धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती द्याव्यात 1978 मध्ये वसंतदादा पाटलांकडून शिफारस। रचा ड मानून 1981 मध्ये केंद्रानं शिफारस फेटाळली। या
आजचा 8वा दिवस आहे. आमच्या समाज बांधवाच्या तब्येती खालवलेल्या आहेत. सगळ्याच्या शुगर कमी झालेल्या आहेत. त्यांना उठून उभा राहता येत नाही, त्यांना लघवीला जाता येत नाहीत. इतकी त्यांची अवस्था बेकार झालेली असताना हे सरकार मुग गिळून गप्प बसले. देवेंद्र फडणवीस साहेब, धनगर समाजाचा किती आपण अंत बघणार आहात आणि धनगर समाजाचा जर गेली 10 वर्षापासून 30 नेमली समिती नेमल्या, यातून काय फलित झाले हे धनगर समाजाला तुम्ही सांगावं. आम्हाला आमचेच लोक निवडून आणावं लागतील आणि ह्या सरकारला गुडघ्यावर आणावं लागेल हे आम्हाला निश्चित ठरवावं लागेल. सरकार आम्हाला देत नसते, समित्या नेमतं, समिती चालत आलेला आहे. पण ह्यावेळेस सत्तेमध्ये आमची लोक घालवणे आणि कोणाची सत्ता आणणे ही धनगर ठरवेल एवढं मी सांगतो. धनगर आरक्षणासाठी आक्रमक आंदोलनाची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा आंदोलनं झाली आहेत. सध्या सत्तेत असलेल्यांनी आणि विरोधकांनी वेळोवेळी आश्वासन देऊन बोळवण केली आहे, ज्यात आता नव्या आश्वासनाची भर पडली आहे. किमान यंदा तरी आश्वासन हे आश्वासन न राहता त्याची पूर्तता व्हावी एवढीच इच्छा. अन्यथा धनगरांकडून उपोषण आणि आंदोलनाची काठी ही पुन्हा उगारली जाणार हे नक्की. माऊली डांगेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.